आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये। दुपारी 12 वाजता मंत्रालयात या बैठकीला सुरुवात होणार आहे। अवकाळीचा पाऊस आणि पाणी टंचाई यावर या बैठकीअंतर्गत चर्चा होईल। भूषण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, दुपारी 12 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे। दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळीचा फटका बसलेला आहे। पुढे आपण या सगळ्या अवकाळीचा आढावा सुद्धा घेणार आहोत। आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या सोबत जोडले जात आहेत। पण अवकाळीचा मुद्दा या कॅबिनेटमध्ये विशेषत्वाने उपस्थित होणार असल्याची माहिती मिळतेय। इतकंच नाही तर पाणी टंचाईचा मुद्दा सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाहीये। नक्कीच लागवी आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। याचं कारण म्हणजे राज्यात सध्या आपण पाहिलं कुठे अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। अनेक शेतकऱ्यांचा फटका बसलेला आहे। मराठवाड्यामध्ये खास करून अनेक जिल्ह्यांचा फटका बसलेला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। फळबागा असतील किंवा शेती असेल या संपूर्ण गोष्टींचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या विषयावर सध्या आज चर्चा होणार आहे या संपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये। त्यासोबतच अगदी पावसाळा जो आहे तो तोंडावर आलेला आहे। अगदी 6 जूनला पावसाळा जो आहे तो मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे अशा प्रकारे देखील अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे संपूर्ण मान्सूनची पूर्वतयारी असेल किंवा एकंदर अवकाळी पावसाचा फटका असेल या अनुषंगाने शेतकऱ्यांची कशा प्रकारे आपण सोय करतोय, शेतकऱ्यांना कशा प्रकारे आपण सुविधा देतो या गोष्टी सध्या चर्चा होणार आहे। त्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ती दुपारी 12 वाजता मंत्रालय इथे पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं शेतकऱ्यांसाठी काय घडतं, काय नेमकं दिलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लागवी निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।